अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, येत्या 24 तारखेला दीप अमावस्या आहे. म्हणजे बघा, आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणजे दीपपूजन असतं. तर त्या दिवशी आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. बघा, दिव्याची पूजा करणे म्हणजे खूप शुभ असतं आणि चांगलं पण असतं. बघा, कोणी सगळे दिवे आपल्या घरातील जे काही आहेत आपण वापरतो किंवा ते न वापरते तर ते काढायचे आहेत आणि सर्व दिवे स्वच्छ पुसून धुवून घ्यायचे आहेत. आणि बघा, एका पाटावर किंवा चौरंगावर आपण लाल वस्त्र अंतरायचं आहे. त्या दिवे ठेवायचे आहेत. व्यवस्थित दिवे सगळे पेटवायचे आहेत. त्या दिवशी जेवढे आपल्या घरामध्ये दिवे आहेत तर ते सगळे पेटवायचे आहेत अशा प्रकारे. तर ते आपल्या पाटावर ते ठेवायचं आहे. त्याआधी आपल्याला गणपतीचे म्हणून स्थापना करायची आहे आणि त्यानंतर हे दिव्यांची पूजा करायची आहे. तर या दिव्यांना ओवाळण्यासाठी आपल्याला कणकीचे दिवे बनवायचे आहेत. ते 7 किंवा 5 कणकीचे दिवे बनवायचे आहेत आणि ते कणकीचे दिवेने ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे. बघा, आपल्याला त्या दिवशी दीपपूजन असतं तर ते आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या दिव्यांचा खूप मान असतो. त्यामुळे दीपपूजन करणं खरंच खूप चांगलं असतं. कारण असं म्हटलं जातं की दीप प्रज्वलित करण्यामुळे आपली जी काही सकारात्मक ऊर्जा नेहमी घरामध्ये राहते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. त्यामुळे दीपपूजन करणं खरंच खूप चांगलं असतं. आणि त्या दिवशी दिवसभर आपल्या अमावस्या आहे तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळीही तुम्ही दीपपूजन करू शकता. बघा, आपल्याला त्या दिवशी आपल्या घरामध्ये जर लहान मुलगा असेल तर त्याला औक्षण करायचं आहे. तर बघा, आपण जे काही कणकीचे दिवे जे आहे बनवले त्या दिव्याने ओवाळायचं आहे दिव्यांना. तर त्याच कणकीच्या दिवेने आपल्याला लहान मुलांनाही आपण ते ओवाळायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की बघा, ते वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे ते अर्पण करून त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि बघा, त्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करायची आहे. त्या दिव्यांच्या टिकाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आघाडा, दुर्वा, पिवळी फुलं व्हायची आहेत. दिव्याची छान पूजा करायची आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे जे काही तुम्ही बनवता गोडाचा नैवेद्य, कुणी पुरणपोळी बनवतं, कुणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो. तुम्ही जे तुमच्याकडे तुमच्या पद्धतीने जे काही तुम्ही गोडाचा नैवेद्य आहे ते दाखवायचं आहे. आणि बघा, त्या दिवशी चांगली त्या वाटाभोवती रांगोळी काढायची आहे. छान पूजा करायची आहे. सर्व दिव्यांची पूजा, समई, निरंजन, तुम्ही कोणतंही सगळे पूजा करायची आहे. आणि बघा, त्यातला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. आणि त्या दिवशी अमावस्या आहे तर त्या दिवशी तुळशीलाही दिवा नक्कीच लावा. कारण त्या दिवशी गुरुपुष्पामृतचा पण योग आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुळशीला पण दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा. आणि जिथे तुम्ही दीपपूजन केलं आहे तिथे पण तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे. आणि अमावस्या दिवशी बघा, खूप छान घर स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये जाळी काढायची आहे. घर स्वच्छ एकदम करायचं आहे. त्या दिवशी फरशी पुसताना हळद आणि खडी मिठा टाकून तुम्ही फरशी पुसायची आहे. त्यामुळे कसे घरातली नकारात्मकता नक्की जाते. आणि त्या दिवशी छान रांगोळी काढायची आहे. अमावस्या दिवशी आपल्याला कुठलेच वादविवाद करायचा नाही आहे. एकदम छान तिच्याशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि पूजा करायची आहे. त्या दिवशी अमावस्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनही करायचं आहे. त्यामुळे अमावस्या दिवशी आपल्याला घरामध्ये मद्यपान, मांसाहार करायचा अजिबात नाही. कारण बघा, बरेच जण गटारी अमावस्या म्हणतात तर ते चुकीचं आहे. गटारी अमावस्या म्हणायचं नाही, त्याला गतहारी हा शब्द आहे. तर गटारी असं म्हणू नये. कारण असे बरेच जण म्हणतात की गटारी अमावस्या आहे तर ते गटारी अमावस्या नाही म्हणायचं. त्याला गतहारी म्हणजे मांसाहार त्याग करून आपण ते श्रावण महिना चालू होतो. त्यामुळे हा पवित्र महिना चालू होतो. त्यामुळे त्याला त्याग करून आपण ते श्रावण महिन्याची सुरुवात करतो. त्याच्यामुळे त्या दिवशी मद्यपान किंवा कुठलंच मांसाहार करायचा नाही. त्या दिवशी अमावस्या दिवशी त्या दिवशी आपलं दीपपूजन झाल्यावर आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, दीप अमावस्येला आपण जेव्हा दीपपूजन करतो ना तर खरंच आपल्याला आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता निघते आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी आपल्या घरामध्ये असते. त्यामुळे बघा, आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना दीप प्रज्वलित करतो आणि त्यानंतर आपण ते कार्याची सुरुवात करतो. आणि बघा, त्याच्यानंतर आपल्याला कुठलीही पूजा करताना आपण दीप प्रज्वलित करतो. तर त्यामुळे आपण नेहमी दिव्याचा हा खूप त्या दिवशी मान असतो. तर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. म्हणून दीपावलीच्या दिवशी खूप छान पूजा करायची आहे आणि प्रार्थनाही करायची आहे. आषाढ अमावस्या ही पितरांनाही समर्पित असते. म्हणजे त्या दिवशी त्यांचे स्मरण करायचे आहे.
श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला दानधर्म नक्कीच करायचा आहे. पितरांची ही सेवा करणं खरंच अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दिवशी खरंच पितरांच्या नावाने आपण खरंच दान करणे खरंच शुभ मानलं जातं आणि ते पितरांसाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे पितरांची ही सेवा करायची असते त्या दिवशी. तर अमावस्या दिवशी या सर्व गोष्टी आपल्याला करायचं आहे. पिंडदान करणं हे खरंच आणि गरजू लोकांना दान करणं हे शुभ मानलं जातं. त्या दिवशी अमावस्या दिवशी नक्की हे सगळं करायचं आहे आपल्याला. त्या दिवशी अमावस्येला गुरुपुष्पामृत ही योग आलेला आहे बघा. जेव्हा गुरुवार या वारास पुष्य नक्षत्राचा संयोग येतो, पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानलं जातं. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे बघा गुरुपुष्पामृत हे अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो. जेव्हा विशेष संयोगाला गुरुपुष्पामृत योग किंवा गुरुपुष्य नक्षत्र योग असेही म्हटलं जातं बघा. त्या दिवशी हा खूप लाभदायक आणि शुभ अत्यंत काळ असतो. त्यामुळे खरेदी करणे, गुंतवणूक करणं, व्यवसायाची सुरुवात करणं, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम करणे हे खरंच यशस्वी ठरते बघा. कुणाला व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्यांनी करू शकतं किंवा त्या दिवशी सोनं खरेदी करू शकतं. अधिक हे ते शुभ असतं म्हणजे गुरुपुष्पामृत हे गुरुवारी येतं आणि बघा त्या दिवशी खरंच खूप छान दिवस आहे. आपल्याला छान सेवाही करायची आहे, दीपपूजन करायचं आहे आणि योगायोग गुरुपुष्पामृतही येते. त्यामुळे तुम्ही खरेदीही करू शकता. अशा प्रकारे हे अमावस्या आपल्याला दीपामावस्या पूजन साजरी करायची आहे त्या दिवशी आणि पूर्ण दिवस आहे अमावस्येचा. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी कधीही पूजन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.